अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। तस्मै श्रीगुरवे नमः। ज्ञानशक्ति समारूढस्तत्त्वमाला विभूषितः अज्ञानन्तमसूर्य तस्मै श्रीगुरवे नमः। शुद्धस्फटिकसङ्काशं शुद्धविद्याप्रदायकं शुद्धं पूर्णचिदानन्दं सदाशिवम् अहं भजे। स्फूर्तिवन्मेषदेवोने स्वये वाचेची वाचा होने प्रेमरसे अक्षर घोळुने वाचेने वदवे स्वामिया। वक्ता येथे विश्वनाथ श्रोते शिवगण समस्त याते स्तव जोडून हात सावध भावे निरूपणे। धन्य गुरुराया दाखवी सोय। धन्य गुरुराया दाखवी सोय। धन्य गुरुराया दाखवी सोय। धन्य गुरुराया दाखवी सोय। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय परमकृपाळू दयागण सद्गुरु माऊली संत श्रेष्ठ शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली जगज्योती महात्मा बसवेश्वरादी सकल संतजन शरण शरणी सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून आजच्या शिवनाम संकीर्तन रूपी सेवेला आपण प्रारंभ करत आहोत। शिवार सेवेसाठी निवडलेला अभंग अखंड शिवनाम सप्ताह प्रीत्यर्थ आजच्या 6व्या दिवसाची सेवा बरोबर आहे। संत श्रेष्ठ शिवदास माऊलींचा सर्वांच्या पाठातील सुंदर असा हा अभंग। प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे, दुःख भाव असं कुणालाही वाटत नाही। सुखाची अपेक्षा असणारा जीव मात्र सुख कशाने होत या मार्गाने न जाता तो मार्ग योग्य प्रकारे न सापडल्यामुळे सुखाला पात्र न होता त्याच्या पदरी दुःखच पडत आहे। आणि ही जाणीव संतांना आहे। यावं जीवांना सुख व्हावं असं वाटतंय। जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला अपेक्षा आहे ती सुखाची, पण सुख कशाने मिळतंय हे मात्र माणसांना माहिती नाही। पण सुखाचा मार्ग दाखवण्यासाठी शिवदास माऊलींसारखे संत या अभंगाचं प्रयोजन करतात। शिवार जरी सुख व्हावे जीवा
तरी शरण जावे शिवा. जीवाला सुखाची अपेक्षा आहे, पण तो शरण मात्र शिवाला जात नाही, याचा खेद संतांना वाटतो. देवाला शरण गेलं तर निश्चितपणे सुखाची प्राप्ती होणार आहे. मग सुदास माऊली सारख्या संतांना लोकांनी विचारलं, बा म्हणजे शरण जावं तर कसं, कशा प्रकारे जावं. सुखाचं आगर, सुखाचं गंतव्यस्थान, सुखाचा स्रोत शिवदास माऊलीने दाखवला. तरी म्हणजे जर तरची भाषा आहे, प्रमाण आणि सिद्धता, प्रमेय सिद्धांत, हा माऊली सिद्धांत मांडतायत. सिद्धांत कळाला, प्रमेय कळाला, जीवाला सुख पाहिजे आहे, हा सिद्धांत आहे. मग त्याची तयारी कशी करावी लागेल. तरी जर तर ही भाषा आहे. जेव्हा तेव्हा, जेव्हा तुम्ही उत्तम प्रकारे धन कमवाल तेव्हा सुख मिळेल, नाही का. जेव्हा तेव्हा, जेव्हा लाईट येईल तेव्हा सिस्टीम सुरू होईल. जेव्हा पाऊस येईल तेव्हा गारवा निर्माण होईल, तेव्हा अंग भिजेल. का अंग भिजल्यावर पाऊस येतो. लहान लहान मुलं आहेत कीर्तनात बरीचशी, मोठे गमती घडतात कधी कधी. म्हणून आम्ही पूर्ण वाक्य तयार करायला सांगतो. जर तर जेव्हा तेव्हाच्या भाषेमध्ये वाक्य तयार कर. पाऊस येईल, अंग भिजेल, त्याला वाक्य तयार केलं. जेव्हा अंग भिजेल तेव्हा पाऊस येईल. बरोबर आहे का देशमुख? हो बरोबर आहे. बघा, अंग भिजेल तेव्हा पाऊस येईल का? नाही, पाऊस येईल तेव्हा अंग भिजेल. जर तरची भाषा येते महाराज. प्रत्येकाला सुख पाहिजे आहे, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं हे मात्र माणसं विसरतात. तरी जरी तरी जर तुला सुख पाहिजे तर शरण जाये शिवा. शिवाला बाबाने शरण जा. जर शिवाला शरण गेला तर सुख मिळणार आहे. मग महाराज म्हणाले कशा प्रकारे शरण जावं. महाराजांनी सांगितलं, काया वाचा आणि मन करी देवासे अर्पण. शरण जाण्याचं विधी सांगितला महाराज. सिद्ध कशा प्रकारे करायचं, सुखाची प्राप्ती कशी करून घ्यायची. कायेनं तू भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे, म्हणजे शरीरानं. हे शरीर सुखाचं साधन आहे बरं का, पण केव्हा जर योग्य प्रकारे त्याचा वापर केला तर हे शरीर सुखाचं साधन आहे, सुखाचं भांडार आहे महाराज. पण त्याचा वापर तसा झाला पाहिजे. आणि जर चुकीचा वापर झाला तर हेच शरीर दुःखाला कारण ठरतं. म्हणून महाराज म्हणाले, कायेनं भगवंताला शरण जा. म्हणाले जमेल एवढ्यानं नाही, नुसतं शरीरानं जाऊन उपयोग नाही म्हणाले. वाचन सुद्धा भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे. काही माणसं कायेनं, त्याच्यासाठी मराठीमध्ये फार सुंदर वाक्प्रचार आहे, म्हण आहे, दंड देवळात आणि चित्त पायखाना. दंड देवळात असून उपयोग नाही महाराज. चित्त सुद्धा कुठं असलं पाहिजे, देवळातच. आता तुम्ही आम्ही सगळेजण इथे कुठं बसलोय, सुंदर अशा या भव्य शिवानुभव मंडपामध्ये बसलोय. इथं सुखांचा सुकाळ आहे महाराज, पण चित्तानेही आपण या मंडपात असणं गरजेचं आहे. बरीच माणसं शरीराने मंडपात असतात, शरीराने घरात असतात, पण मनाने बाहेर असतात. आणि बरीच माणसं शरीराने बाहेर असतात, पण मनाने मंडपात असतात. बरं का, शरीराने बाहेर असतात. आता बाहेर बसलेली माणसं शरीराने बाहेर आहेत, पण मनाने मंडपात आहेत. आणि मंडपात बसलेली माणसं शरीराने मंडपात आहेत, बाहेर कोण कोण बसलं हे बघायला. म्हणजे मनाने कुठे आहेत ते बाहेर. माणूस कुठे आहे हे महत्वाचं नाही, शरीराने कुठे आहे हे महत्वाचं नाही, मनाने असणं गरजेचं आहे. म्हणून म्हणाले, काया वाचा आणि मन, या तिन्ही प्रकारे भगवंताला शरण जावं लागतं. नुसतं शरीराने हात जोडून उपयोग नाही. बरेच माणसं हात जोडून शिवशरणात करतात, राम राम करतात, पण मुंह में राम बगल में चुरी. मुखामध्ये देवाचं नाव असतं, पण मनात काहीतरी वेगळं असतं. म्हणून कायेनं, वाचेनं आणि मनानं सुद्धा भगवंताला शरण जाणं गरजेचं आहे, असं महाराजांनी दुसऱ्या चरणात सांगितलं. बरं एवढ्यानं भागलं का म्हणाले, सुख मिळेल का. कायेनं शरण गेलो, वाचेनं शरण गेलो, मनानंही शरण गेलो,
नाही म्हणले, आणखी थोडस आहे पुढं. मग काय आहे? सेवा करावी निर्मळ. आता बघा, शरण जाणं म्हणजे नुसतं देवाच्या पाया पडायचा अशातला भाग नाही. सेवा करावी निर्मळ. शरीराने सेवा करावी, वाचेने सेवा करावी आणि मनाने सुद्धा सेवा करावी. म्हणजे सेवेचाही विधी सांगितला. फक्त शरीराने सेवा करून उपयोग नाही. वरवर दिसायला पाय चुरालेली दिसते सून सासूचे, पण मनात कधी एकदा हिचा मोडता बसते. वर काय करायची? हातामध्ये पाय आहेत तिच्या. क्रिया कोणती चालू आहे? शरीराने पाय दाबायला लागली, पण मनाने चिंतन काय चालू आहे? याचा मुर्दा कधी एकदा बसतोय की आणि मी या संकटातून सुटते की नाही जमणार. शरीराने सेवा चालू आहे, पण मनाने चिंतन काय चालू आहे? नाही महाराज. कायेने सेवा, वाचेनही सेवा. भगवंताचं नामस्मरण वाचेतही असलं पाहिजे, आणि ती एक प्रकारची सेवा आहे. बोलणं ही एक प्रकारची सेवा आहे. शरीराला राबवणं ही सुद्धा एक प्रकारची सेवा आहे. आणि मनाने सुद्धा सेवा करावी. मनोभावे सेवा घडली तरच काहीतरी पुण्य. तुझी सेवा करीन मनोभावे. सेवेचा प्रकार कसा सांगितला बरं? मनोभावे सेवा जर घडली ना तर होय सुखांचा सुकाळ. सेवा करावी निर्मळ. निर्मळ अंतःकरणाने सेवा करावी. काही माणसांनी हे 2-3 दिवसात ग्रामपंचायतच्या काळात सेवा केली माहिती तुम्हाला. मनाने केली आणि धनाने केली, त्याची सेवा चालू होती. आम्ही तुमचेच, पण मनात काय चालू होतं त्याच्यात तुम्हाला चांगलं माहिती आहे. तुला कशी जिरवायची हे मला फक्त माहिती आहे. राय उभा, तुला काय राहिले? राय उभा, मी आहे तुझ्या मागे, आम्ही आहोत, राह उभे. कारण लई वळवळ करू लागलं ना, त्याच्यामुळे मग त्याला माहिती आहे एकदा हे उभं राहिलं याची बोट फिरली मग पुन्हा उभा राहायचं नाव काढीत नाही आणि त्या इलेक्शनचं नाव काढीत नाही. भाव काय आहे मनामध्ये हे अत्यंत महत्वाचं. सेवा करावी निर्मळ. निर्मळ सेवा असणं गरजेचं आहे. या ग्रामपंचायतच्या काळात केलेली सेवा निर्मळ नव्हती महाराज. त्याच्या पाठीमागे हे होतं. हे असेल तरच आहे. मग निर्मळ आहे का ते? नाही. निर्मळ सेवा करावी. महाराज किती सुंदर आवड लिहिलंय बघा. किती जपून शब्द वापरलेत ना, किती जपून. सेवा करा म्हणाले, पण कशी करा? निर्मळ करा. या हाताला दिलेलं म्हणतात ना, या हाताला कळू नये. हे झालं देणं घेणं. तसंच या इंद्रियाने केलेली सेवा, इंद्रियाने केलेली कामं त्याची बाधा मनावर होऊ नये, त्याला निर्मळ सेवा म्हणायचं. अशी जर निर्मळ सेवा घडली ना तर होय सुखांचा सुकाळ. तुम्ही म्हणाले देवाकडे सुख मागताय ना? नाही, देवाला देणं माग आहे. अरे तुमच्यासाठी सुखांचा सुकाळ करील देव, दुष्काळ मुळीच नाही महाराज. आणखी म्हणले एवढ्याने भागेल नाही, म्हणले एवढ्याने भागणार नाही. सुख मिळालं तरच तुम्ही देवाजवळ जाल अशानं. पुन्हा पुढे सावध केलं, जर सुख मिळालं तरच देवाजवळ जाल. मग याचा अर्थ थोडस जरी दुःख झालं तरी तुम्ही देवाला विसराल. म्हणून महाराजांनी पुन्हा रचना केली आहे का चरणाची, शेवटच्या चरणाची. शिवदास विनवी भावे. हात जोडून विनंती करतायत संत. विनवी भावे प्रेमे शिवा शरण जावे. बाबांनो एवढ्यानं वागणार नाही. प्रेमाने शिवाला शरण जावं लागेल. प्रेमाने, प्रेम असेल तर सुख दुःखाचा विचार नसतो. शेवटी मला किती सावध राहिले बघा आणि सरळ निघून गेले. माया लेकरू पोटात असताना आनंद देतं का दुःख देतं? माया मला तुम्ही सांगा. 9 महिने 9 दिवस पोटात असतं ते, तुम्हाला आनंद देतं का दुःख देतं? ते पोटात राहून सुख देतं का? नाही देत नाही. पुढे बघायचं आपल्याला विस्ताराने. ते 9 महिने 9 दिवस याचा त्रास असतो पोटात राहून, बरं का? भयानक त्रास असतो मातेला, पण तरीही तिला किती आनंद वाटतो. का हो? कारण तिच्या मनात प्रेम आहे त्याच्याबद्दल. तसं भगवंताकडून आपल्याला दुःख जरी मिळालं तरी प्रेम असेल तरी भगवंताचा विसर पडत नाही. म्हणून महाराज म्हणाले प्रेमे शिवा शरण जावे. भगवंताला प्रेमाने शरण गेला तर सुख दुःखाचा विषयच उरत नाही. अर्थात दुःखाचा विषय न राहिल्यामुळे सुखाचा सुकाळ होतो आणि त्याच्यासाठीच अखंड शिवनाम सप्ताह आहे. असा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. शिवार
अत्यंत रमणीय वातावरणामध्ये पिंगळेश्वराच्या कृपेनं हा सप्ताह सुरू आहे. काय भगवंताची लीला आहे. अगदी हेमाडपंथी अति पुरातन मंदिर रावणाच्या काळापासूनच याचा उद्धार असणारा शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंगाच्या गाथेमध्ये पिंगळेश्वराचं वर्णन येतं. धन्य धन्य पिंगळी ग्रामा. शिवसंत लक्ष्मण महाराजांच्या अभंग गाथेमध्ये तुमच्या ग्रामाचं नाव आहे. भाग्यवान एवढे तुम्ही आहात. पण पाहणं गरजेचं आहे. तुम्ही आम्ही तिकडे पाहत नाही संतांच्या वाणीकडे, संतांच्या शब्दांकडे. भाग्यवान आहात तुम्ही. आणि खरंच ते ऐश्वर्य तुम्ही जपलेलं आहे. हा भव्यदिव्य मंडप पाहिला, ही सगळी भजनी मंडळ पाहिली. मला या विशेष लेकरांचं कौतुक करावं असं वाटतं. हे उद्याचं भविष्य आहे भारताचं. इकडे उभे असणारे आमच्या या माऊल्या ताई भगिनी, ही लहान लहान लेकर उद्याचं भविष्य आहे. लक्षात घ्या. तू काऊन बसला खाली? आईला टाळ दिला. काय झालं आईला? आईला टाळ देऊन मोकळा झाला. अरे बाबा, आई सांभाळीतच आली आतापर्यंत. आता किती दिवस आईच्या मागे ठेवत होते. आईचं तुला घेण्यासाठी तू उभं केलंय. आम्ही थकलो आता. आम्ही थकलो आता, नाही का? आता आमच्या पुढे कोण आहे? पुढच्या पिढीने काय करावं? ही ज्येष्ठ मंडळी जी आहे ना, तरुण तडफदार संयोग महत्वाचा आहे. या तरुणाईच्या हातामध्ये आता धुरा देणं गरजेचं आहे. ते काही माणसं लाकडं जरी मसनात गेले तरी सोडायला तयार नाही. मग त्याला पोऱ्यानं हाकलून लावलं घरातून. बाबा झालं तुमचं, आता जा सप्त्याकडं. इतकं म्हणायची वेळ काही माणसाने आणली. अर्थात इथं नसेल तसं, मी तिकडचं सांगायलो. शिवार भवितव्य महाराज, हे उद्याचं भारताचं भवितव्य आहे. या लेकरांसाठी एका टाळ्याचा कडकडाट होऊ द्या. सुंदर, किती रम्य त्यांची ड्रेसिंग आहे. गुरुजी आहेत का तुमचे पोरांनो इथं? कोणते आहेत गुरुजी? पण चांगली गोष्ट आहे. महाराजांनी हे संस्कार धन टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते लेकरं ड्रेसिंग मध्ये किती छान दिसायले. कुठे गेले आमचे शिवा संघटनेचे शिवा दामोदर? नावातच शिवा आहे बिचाऱ्याच्या. सोडून गेला मला. गुरुजी आपले गुरुजींनी आणि शिवा दोन, मला ह्या दोन ध्रुव दिसले बरं का. शिवा तरुणाईचं प्रतीक आणि शंकर गुरुजी दोघांच्या नावात शिवा शंकर. एक हे म्हाताऱ्या माणसाचं रिटायर माणसाचं प्रतीक. बरेच माणसं रिटायर याचा अर्थ टायर फुटलं, पण त्याचा अर्थ तसा नाही. री टायर, री म्हणजे पुन्हा, बरोबर आहे ना? री म्हणजे पुन्हा, टायर म्हणजे मोल्डिंग केलं. त्याला टायरला मोल्डिंग करतात. पुन्हा ते टायर चांगलं केलं, वापरात आणलं, याचं नाव रिटायर. आणि बरेच माणसं म्हणतात झालं बा रिटायर आपण आता झाला मोकळा. अरे रिटायर झाल्यावर तर खरे कामं लागतात. आणि तिथून पुढे तर खरे कामं करायचे असतात. आतापर्यंत तू बंधनात होता, बरोबर आहे? आतापर्यंत बंधनात होता, आता मुक्त झालास त्या एका बंधनातून. इथून पुढे खूप मोठं समाजकार्य तुला करायचं. ही भूमिका अत्यंत महत्वाची आहे. तुम्ही या लेकरांकडे धुरा दिला. ही लेकरं ड्रेसिंग मध्ये फार सुंदर दिसतात आमची मुलं. आता काही लेकरांना राहिलेत. सप्ताह कमिटीला माझा एक विनंती वजा आदेश म्हणा किंवा एक काहीतरी प्रार्थना म्हणा. ज्या लेकराच्या अंगावर ड्रेस नाही पण टाळं घेऊन उभे आहेत ना, उरलेलं सुरलेलं जे असेल ना, कशातलं? सप्त्यातलं नाही रे, ग्रामपंचायत मधलं. शिवार सप्त्यावरच काय काय करता? आणि सप्त्याला द्यायलाच कोण? आला सप्त्याला द्यायलाच कोण? लेवा 11 रुपये म्हणतात. कोणी कमी पडले तर मी आहे. काय करतो तू? हो कमी पडल्यावर इकडे या म्हणते. सगळं गाव फिरून पोरं जातात तिकडे. त्याच्याकडे लेवा 11 रुपये. हे कमी पडलं होतं का? याच्यात काही गरजच नव्हती. आणि जेवायला पण तिला उद्या माणसं जावायला बोलते, इवायला बोलते, मेवण्याला बोलते, साडूला बोलते. या आपली पंगत आहे उद्या. दिला किती? 11 रुपये. नाही महाराज, तिकडे सुकाळ होता काल परवा ग्रामपंचायत. त्याच्यातलं काही उरलेलं सुरलेलं असेल ना, तर या लेकरांना ड्रेस घ्या. या मुली आमच्या बघा किती सुंदर उभ्या राहिल्या बिचाऱ्या. 5 भगिनी आहेत आमच्या. यांना ड्रेसिंग घ्या अशी. तुम्हाला आवडेल ना अशी ड्रेसिंग घ्यायला कीर्तनाची? या लेकरांना घ्या. बघा काहीतरी जमलं तर, किंवा एखादा दाता निर्माण करा. दाता निर्माण करा तसा एखादा. ग्रामपंचायत इलेक्शन दिल्लीला झालं नसेल मला वाटतं. झालं नाही ना? म्हणजे अजून नंबर आला नाही. कधी आहे? अजून 2 वर्ष आहेत का? हा, मग बरं झालं. 2 वर्ष म्हटल्यावर तुम्हाला अनुभव आहे. आता पुढच्या 2 वर्षाला बिनविरोध गावात निवडणूक होऊ द्या. पटते का कीर्तन?
हे महाराज आगाऊ सांगा बिनविरोध होऊ द्या आणि खर्च करायची धमकच असेल. हे 8 दिवसाच्या सप्त्याला किती खर्च येईल हो अंदाजे नवरावांना? 1 लाख. किती निर्मळ माणसं आहेत हो सप्ते करणारे बघा. काय अपेक्षा विचारायची. महाराज किती येईल अंदाजे कोटवाले महाराज? 3 लाख वाटलं बघा. 3 लाख कसले विचार होता म्हणजे याचा नंबर झाला. बापू अंदाजे किती वाटतं तुम्हाला? किती खर्च येईल अंदाजा? बापू शांत आहेत, आकार पाहायलेत. कोण कोण काय काय बोलते. अहो येऊन किती येणार आहे मला सांगा. अशा सामाजिक कार्यासाठी एखाद्या अनाथ गरीब लेकराच्या विवाह सोहळ्यासाठी होणारा खर्च तशा लोकांकडून करायचा असतो. इलेक्शन साठी खर्च करायचा नसतो. लक्षात घ्या बरं का. झालेलं आहे तरी आचारसंहिता कायम आहे आणि तरी बोलतोय गुरुजी आहे. तुम्हाला वाटतं नुसता महाराजच असेल? नाही महाराज, कीर्तन हे प्रबोधनाचं अंग आहे. काय असतं कीर्तन म्हणजे? रिकामटेकड्या लोकांचं काम नव्हतं कीर्तन म्हणजे. बरेच जणांना वाटते महाराजाला काय कळणार आहे. हे महाराज लोक असे फिरत असतात आणि हेच प्रेम असतं महाराज लोकांबद्दल. एका मायमाऊलीनं महाराजाला जेवायला बोलवलं. महाराज गेले मोठ्या आदरानं. महाराजांना वाटलं मोठं घर दिसायलंय. महाराज खुश झाले. म्हणले इथं सगळी सोय येईल आपली. आतापर्यंत कुठेच काही झालं नाही, एवढी सोय येईल. महाराजाला पंचमुखवानाचं जेवण केलं महाराज. मस्त स्वादिष्ट भोजन होतं. गुलाबजामुन केले होते. 2-4 गुलाबजामुन पहिल्यांदाच वाढले मायमाऊलीला. महाराज जेवायला सुरुवात केली. महाराजांनी 1, 2, 3 गुलाबजामुन पहिल्या दणक्यातच आणले. मग होईल म्हणले बाकीचं, कारण टेस्ट तशी होती. 2-3 गुलाबजामुन आणलेले बघितल्यावर जेवायला वाढणारी जी मायमाऊली होती ती म्हणली, महाराज गुलाबजामुन आवडतात का तुम्हाला? आता 3 खाल्यावर काय आवडत नाहीत म्हणे. आवडतातच म्हणावं लागलं. हो माय आवडतात. मग चांगले झालेत का? आता 3 खाल्यावर काय खराब म्हणता येईल? हे वाटलं हे गोड खाऊन आधी संपवावं आणि मग बाकीचं झणका आणता येईल खमकता मग वर. मध्येच तोंड कशाला गोड करायचं पुन्हा? महाराजाचा विचारते पण तिला वाटलं लईच खायला म्हणजे चांगले झाले असते. 2-3 खाल्ले. मग ती सुनला लगेच म्हणजे अगं महाराजाला गुलाबजामुन आवडतात वाटाले, वाढ आणखी 2-4. ते म्हणला 2-4 नका, एखादा वाढा तुमचा मान म्हणून. 1 आणून 2 आणून वाढले. ते म्हणले खा ना महाराज. म्हणले अगं वाढ म्हणली या महाराज लोकांना कुठे काय मिळत असते. हे असेच फिरतात म्हणली बोलत. गेलं मला सांगा त्या गुलाबजामुन गोड लागला असं का तिथं पुढचा शिवार. सगळं मातीत गेलं ते पंचपक्वानाचं केलेलं. ते महाराज पुन्हा चुकून त्या वाड्यात गेला असेल का? पुढच्या वर्षी म्हणलं असेल आपल्याला तिकडून येऊच नका, त्याच्यापेक्षा मी जेवूनच येतो म्हणून. मला बरेच लोक म्हणतात महाराज जेवायला कुठे करायचे काय करायचं? काही करू नको, सगळं करून येतो, फक्त पटका बांधायचं ठेवतो. लक्ष महाराज म्हणले कुठपर्यंत आलं? मी आलो इथे रेल्वे गेटावर आणि आलं की पटका बांधला की निघलो इकडं. हे नको, हे गुलाबजामुन कुठे मिळतात खा महाराज. विनोदाचा भाग द्या सोडून महाराज. प्रेम असणं अत्यंत महत्वाचं आहे. शिवदास माऊलीचं म्हणणं तेच आहे, भगवंताला शरण जा पण प्रेमाने शरण जा. शिवार अत्यंत रम्य सोहळा महाराज. असा सोहळा हे सुख स्वर्ग लोकात नाही हो. बरेच माणसं म्हणतात स्वर्गात फार सुख असतं. नाही, स्वर्गात नुसते भोग असतात आणि ते भोग संपले की परत यावं लागतं. पुण्याची पावटी. संत कुठलेही असू द्या, संतांनी सांगितलं पुण्याचा संचय संपला की परत मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. स्वर्ग लोकात हे सुख नाही भजनाचं. हे प्रेमानंद, भक्ती आनंद. काय भजनाचा प्रेमानंद आहे महाराज. गाऊनाचू आनंद, गाऊनाचू आनंद.
गाऊ नाचू आनंदाने पाहू कैलासीचे केले. स्वर्ग कैलास वर नाही इथंच आहे. पण केव्हा आनंदाने गायलात, आनंदाने नाचलात. मुलांना मुळीच घाबरायचं नाही. दंड उड्या मारायच्या नाचायच्या. अरे बघा त्या पोराकडं, हे पोरग लाल दस्तीवालं, काळ्या कोटवालं, नारायणराव तुमच्या शेजारी शाहीर, हे बघा पोरग कसं नाचालंय. किती वय आहे बाबू तुमचं? 65. 60. 4 वर्ष म्हणाली ती. 4 वर्ष आहे म्हणून बघा ते कसं नाचालंय पोरग. याचा आनंद असला पाहिजे महाराज. हा, आणि कीर्तनात नाचलं तरच आनंद मिळतो. गाऊ द्या भंग ज्याशी नाही भंग, अनो मारंग हृदया माझ. तुझे नाव रे घेऊन, तुझे नाव रे घेऊन, उभा राहिलो कीर्तनी, उभा राहिलो कीर्तनी. ओ तुझे नाव रे कीर्तनात नाचलं पाहिजे, भजनात रममान झालं पाहिजे, संसारात रममान झालं पाहिजे. माणसं म्हणजे हे जमलं. संसारात नाचतात लोक. संसार म्हणजे नाचवायचाच आहे. संसार इंगळी दारुण ती एक प्रकारची इंगळी आहे. संसारात माणसं नाचतात. घे पिशवी जाय बाजारात, घे पिशवी जाय बाजारात, हे आण ते आण ते आण हे आण. म्हातारा इकडच्या दारात, म्हातारी तिकडच्या दारात. हो, लहान्या पोराकडे म्हातारी, मोठ्या पोराकडे म्हातारा. बरोबर आहे ना? असंच आहे ना इंगळीतली, नाही का? मग फायदा आहे सप्ते करून. नाही तर काय उपयोग आहे महाराज? सप्त्यावर सप्ते चालू, भजनावर भजन चालू, कीर्तन चालू, प्रबोधन चालू, मायबापाच्या पोटातोटी चालू. लहाना भाऊ भाजपमध्ये, मोठा भाऊ काँग्रेसमध्ये, पोरग सेनेत, बायको अपक्ष. ते तिकडे जसा धिंगाण आहे ना, तसा इकडे घरात धिंगाण आणला माणसाने. माय एकाकडे, बाप एकाकडे. अरे मायबाप जर नाही कळाले ना तर कसं सुख मिळेल? सुखाचं केंद्रबिंदू आहेत मायबाप म्हणजे. संसारात लोक मरमर म्हणतात, नाच नाच नाचतात, पण मायबापाला विसरतात नेमकं. आणि दुःखाला कारण संसार ठरतो. वास्तविक पाहता संसार अत्यंत सुखाचा आहे. ज्ञानेश्वर माऊली सारखे संत काही वेळे होते. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरील तिन्ही लोक. तिन्ही लोकांमध्ये आनंद निर्माण करील म्हणाले माऊली. काही वेळे होते. अवघा संसार सुखाचा करून टाकील म्हणाले. होय सुखाचा सुकाळ. हो, दुःख राहणारच नाही मला. संसार सुखाचा आहे, पण माणसाने तो दुःखरूप केला. का दुःखरूप केला? संसारामध्ये असणारं वागणं माणसाचं बिघडलं. आता इथे बघा किती आनंद आहे. हे संसाराचा एक प्रकारचा, पण या संसाराचं नाव परमार्थ आहे. याला अर्थ आहे. या संसाराला ज्याला अर्थ आहे त्याला परमार्थ असं म्हटलं आहे. आणि ज्याला जीवनाचा अर्थ कळाला त्यालाच परमार्थ कळाला. शिवार आणि ज्याला जीवनाचा अर्थ नाही कळाला त्याला काही उपयोग नाही. परमार्थ करून, देवदेव करून, भक्ती करून, संप्रदाय दाखवून काही उपयोग नाही. जीवनाचा अर्थ कळणं गरजेचं आहे महाराज. अंतर सुखाची प्राप्ती आहे. काय आनंद आहे इथे. दुःखाला थाराच नाही. आमचे ज्येष्ठ बंधू शिवभक्तीपरायण नागोराव अण्णा शिराळे बंधू, किती सुख आहे, किती आनंद आहे. प्रत्येक कार्यामध्ये पहाटे उठलेल्या 4:30च्या शिवपाठापासून ते रात्री जागर भजनापर्यंत कुठलीही भूमिका द्या महाराज, आनंद आहे. आणि ती आनंदाने पार पाडण्याची भूमिका आहे. हे केंद्रबिंदू आहे सुखाचं.
म्हणून आम्ही त्यांना आदर्श मानतो. आमचे शिवकथाकार बंधुराज शिवभक्तीपरायण उत्कृष्ट गायनाचार्य, काही द्या, समाधी द्या, तबला द्या, गायन द्या, कीर्तन द्या, प्रवचन द्या, शिवकथा द्या, असा चौरंगी चिरा शिवभक्तीपरायण आमचे रमेश दगडगावकर. कस्तुरे महाराज उत्कृष्ट गायनाचार्य, शिवा राष्ट्रीय भूषण पुरस्कार प्राप्त आमचे सूर्यकांतराव ब्याळे महाराज अडगावकर. मृदंगाचार्य दोन्ही खरंच एक अपेक्षा आहे की या दोन्ही लेकरांसाठी एकदा टाळ्यांचा कडकडाट होईल. आणि मला वाटतं इथे उभा राहणाऱ्यामध्ये बरेच वाजविणारे असतील. आणखी कोण कोण वाजविते हातवर करा. मृदंग बरं लोकायला नाही, ते मला वाजविणारे आम्ही सगळेच हो. वा बघा आमचा ओंकार देशमुख, देशमुख अप्पा भाग्यवान आहेत. आज्या हे लहानांना गायन करायला नातू, आणि ते मोठा काय म्हणता मृदंगाचार्य का ही मुलगी. क्या बात आहे. काय नाव बेटा तुझं ताई? गायत्री. गायत्री म्हणलं तिला काय हो, ती माताच आहे बिचारी गायत्री माता. मृदंग वाजवते का? कोणाकडे शिकतेस माय? ते पुष्पहार घ्या बरं. अप्पा घ्या तुम्ही. तेल मोठ्या अप्पाला सांगितलं. हा हेच मोठे अप्पा. वा काय भाग्य हो. आणि ही गरज आहे राष्ट्रासाठी महाराज. याचं काय करता लेकरं खूप आहेत माणसाला. लेकुरी उदंड झाली, ते तू लक्ष्मी निघून गेली. काय करता उदंड लेकर असं? लक्ष्मी नाही, सुकणे घरात सगळं चाव 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 चाव, मला तुला मला तुला मला तुला. पाहिलीचे 15 काय कामाचे? एक ना दोन भारावर चिंध्या. बाप मोठ्या अभिमानाने सांगतो, हा बाप 5 पोरांचा वाघ आहे. 5 पोरांचा वाघ आणि पोटाला मांजर. चाव म्याव चाव म्याव चाव म्याव. काय करतो तू वाघ असून रे? मग कोण्या वाघाकडे राहता तुम्ही? लहान्या मोठ्या ह्या त्या का चाल बापा, कोणी सांभाळाय तयार नाही. मग काल 5 हळदीला त्याच्यापेक्षा वांजट राहिला असतात बरोबर. शिवार महाराज माता पिता तेच धन्य आहेत. कोणते? जगी बाप ऐसा भावा, जगी बाप ऐसा भावा, जगी बाप ऐसा भावा, जगी बाप ऐसा भावा. वंश मुक्ती धरावा, त्याचा वंश मुक्ती धरावा, वंश मुक्ती धरावा, त्याचा वंश मुक्ती धरावा. जगी बाप
जगी बापांचा हवा, जगी बापा. जगी बापांचा हवा, जगी बापांचा हवा, जगी बापा. जगी बापांचा हवा, जगी बापा. वा वा. काय खातं पंक्तीला? जिलबी. वाव, जोरात दिसायला सप्ता. जिरली का? खालची बरी मजा असते उभा राहिलेली. नाचायला मिळते. तुम्हाला कोण उभा राहू नका म्हणलं होतं? उभे राहा तुम्ही. तुम्हाला नाचायला मिळतंय. तरणा वाट तोच आहे जो कीर्तनात नाचतो, जो आनंद सोहळ्यात नाचतो, जो देशासाठी नाचतो. वीरश्री संपन्न माझ्या देशाचा वीर हातात बंदूक घेऊन नाचतो. कशासाठी हो? शत्रूचे 2 हात करायचे असतात. मायबापाची आठवण नसते महाराज. जन्माला घातलेली माय 6-6 महिने तिचं तोंड बघायला मिळत नाही माझ्या देशाच्या वीर जवानाला. तिकडे फौजेमध्ये असताना कडाक्याची थंडी आहे. -40 डिग्री 30 डिग्री टेम्परेचर असतं हिमालयामध्ये. खाली शून्याच्या खाली 30 अंश 40 अंश टेम्परेचर असतं. तशा तापमानामध्ये राहावं लागतं जवानाला, देशाच्या शिपायाला. आठवण येते संसाराची? नाही. आठवण येते बायका पोरांची, आठवण येते मायबापाची. मायबाप म्हणतात माझं पोरग देशाच्या रक्षणासाठी तिकडे सीमेवर लढत आहे महाराज. काय आनंद आहे त्याच्या मनामध्ये. त्याला शरीराची पर्वा नाही, कारण हे शरीर देशासाठी अर्पण केलं त्यानं. तुम्हा आम्हाला माणसं कीर्तनात आला आणि बसला जरी पुढे, कशाच ऐकीन पाहे एकीकडे. चला गडे म्हणे आता कंबरड थाटलं. आता बसून बसून कंबरड थाटलं. काही काही माणसाचं कीर्तनात कंबरड थाटते, पण पोथी वाचायला थाटत. हे पोथी कळेल तुम्हाला? बरेच जण पोथी वाचायला बसतात. आमच्या इकडे 2-2 दिवस बसायचे लोक. तुम्ही म्हणले हाय तरी कुठले नेमकं सांगा. तिथं पोथी वाचायला बऱ्याच जणांचं कंबरड थाटत नाही, पण कीर्तनात, देवळात, भजनात, सामाजिक कार्यात कंबरड थाटतं महाराज. कसं सुख मिळेल हो? महाराज म्हणाले सुखाचं गंतव्य स्थान पहिल्या चरणात. जरी सुख भावे पण कृती नको आहे. सुख पाहिजे पण कृती नको आहे. बघा ही माणसं कृती करतायत. मागच्या जन्माची काहीतरी पुण्याई आहे म्हणून कीर्तनात, भजनात, सप्त्यात सेवा करायला यांना मिळत आहे. हे आमच्या माय माऊली असतील, इकडे माऊली असतील. सुंदर आवाज आहे माऊली तुमच्या दोघांचा. गात राहा अजून म्हणून. तुमचं नाव काय? शिवा महाराज. शिवा महाराज घुमरे. घुमरे. वा. तुम्ही? भरत महाराज गरुड. वा वा. गरुड आहे. जय शिवा. वा वा. अध्यक्ष महोदय आले, परभणी जिल्हा अध्यक्ष आमचे परमस्नेही प्राध्यापक रामेश्वर कुबळे बंधू. अत्यंत तळमळीचा कार्यकर्ता शिवा संघटनेच्या बाबतीत. तुमचा शिवा तसा आमचा
रामेश्वर रामे राम म्हणून सिद्धाचं नाव आमच्या गुरुमाऊलीच्या परंपरेतलं फार सुंदर आहे. बापाचं नाव जरी भुजंग असलं तरी त्यांना फुतकार नाही मारले. काही काही साप असे असतात की फुतकार मारतात, पण भुजंगरावनं खरंच असं लेकरू पोटी आलं ना बाकी काहीतरी जगी बाप ऐसा व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. हे लेकर कीर्तनात उभे आहेत, वंशाचा उद्धार करणारे आहेत. हे खऱ्या अर्थाने संपत्ती आहे देशाची. यांचे मायबाप धन्य आहेत. लक्षात घ्या. शाहीर तुमच्या भाषेमध्ये काय उपयोग आहे? शाहिरांचा मर्दानी आवाज आहे. नाव शाहीर पडलं त्यांचं नारायण महाराजांचं. आडनाव काय? लोखंडे. बस बघायचं कामच. आडनावात पुन्हा लोखंडे, त्याच्यापेक्षा कठीण. महाराज ज्याचं रक्त देशासाठी सळसळताना, ज्याचं रक्त धर्मासाठी सळसळताना, आता आमच्या काही लोकांना डोहाळे लागले आपल्या हाताने आपल्या धर्माचा ऱ्हास करून घेण्याचे. काही लोकांना डोहाळे लागले बरं का अलीकडच्या काळामध्ये. नको त्याचा पुढका माणसांना फार येऊ लागलाय, आणि तोही जबाबदार माणसांना. जबाबदार माणसाने धर्माचं रक्षण करणं गरजेचं आहे. काही लोकांना डोहाळे लागले आपलं संपवायचं. बापाचं नाव सांगावं का मावश्याचं? माऊली बापाचं. मी अजून कीर्तनात विचारित असतो, त्याच्यामुळे राग मानायचा नाही. सावध राहायचं तुम्ही सगळ्यांनी. नाही तर कीर्तनकाराने कीर्तन करावं आणि ऐकणाऱ्या नुसत्या माना डोलाव्यात. एका म्हाताऱ्या माणसाला दुसऱ्या दिवशी विचारलं रात्रीचं कीर्तन कसं वाटलं तुम्हाला? ते म्हणे लयच बारीक होतं. त्याला काय विचारलं लोकांनी? रात्रीचं कीर्तन कसं वाटलं तुम्हाला? त्याने सांगितलं महाराज बारीक होता. एक म्हणाय गेलं ते एक. त्याला काय उपयोग आहे कीर्तन सांगून? नाही महाराज, कीर्तन लक्ष्मण महाराज ज्याच्या गौऱ्या मसनात गेल्या त्याच्यासाठी कीर्तन नसतं. त्याला सांगायची काही गरज नाही. त्यानं सगळं कीर्तन आहे अनुभवलं पेटी असतं. बरोबर आहे ना? स्वर वाजला काय नाही वाजला काय तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, फक्त पेटी सांभाळा. आणि पेट्याची अवस्थाच अशी झाली आता सगळ्याच पेट्याची, कुठलीही असो ती, सप्त्याची असो की ग्रामपंचायतची असो, पेट्या सगळ्या कामातून गेल्यात आता. स्वर वाजणं आणि विने बी तशीच व्हायच्या मागे आल्यात आता. माझ्याजवळ दिलेला विना पहिल्या धक्क्यातच तार तुटला त्याचा. मी म्हणलं तार सांभाळू, रमेश अण्णाला म्हणला तार सांभाळू की इना सांभाळू? ते म्हणजे दोन्ही सांभाळा. येण्याची अवस्था तीच असते. तुमचं कसं आहे? बरं केले ते लांब जाऊन उभे राहिले वाजून न वाजून. झोप येऊन आल्यावर सांगा बरं, मी बंद करतो, नाही तर तुम्ही तिकडे मागे मागे पडसाल. कारण तुमचा हा आनंद सोहळा, भाग्यवान आहात तुम्ही. कारण या लेकरासारख्या लेकरांचा सत्कार कीर्तनामध्ये झाला. आमच्या जिल्हाध्यक्ष कीर्तनामध्ये उपस्थित आहेत. हे नररत्न सगळे आमचे वीरशैव सांप्रदायिक भूषण आहेत आणि सकल सांप्रदायिक आहेत. याचा मला अभिमान आहे. पुन्हा सकल सांप्रदायिक आहेत. शैव वैष्णव एकत्र आहेत. कीर्तन ऐकायला सुद्धा आमचे वैष्णव बांधव आहेत समोर बसलेले. हा आनंद सोहळा आहे. आणि कीर्तन भजन सप्ताह माणसं जोडायसाठी असतो, तोडायसाठी नसतो. अत्यंत महत्वाचं आहे. माणसं जोडणं म्हणजे सप्ताह, माणसं जोडणं म्हणजे धर्म, माणसं जोडणं म्हणजे कीर्तन. ज्या कीर्तनातून माणसं तुटतात कल्याणदायक परिसावी उत्तरे. कीर्तन म्हणजे सगळ्यांचं कल्याण करण्याचं माध्यम आहे. पहा सारा सारे विचार. मनमत माऊली सारखे संत काय वेळे होते का? या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर, या रे लहान थोर. भलते आधी नारी नर, भलते आधी नारी नर, भलते आधी नारी नर, भलते आधी नारी नर. सागर
भागवत माऊलीने अरे अरे लहान थोर भलते याती नारी नर येथे साधन विस्तार नलगे कोण्यासाय असे. इथे काही फार अवघड नाही म्हणाले, सर्वजण या आणि स्वतःचा उद्धार करून घ्या. नारी नर सर्वजण या, भगवान शिव सर्वांचा आहे. जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. शिवासारखं दुसरं दैवत इतकं साधं आणि सोपं नाही, लक्षात घ्या. बाकीच्या दैवता अवघड आहे, शिव ही दैवता सोपी आहे, सरळ आहे, प्रामाणिक आहे. शिवार सरळ प्रामाणिक सोपा देव आहे, ज्याने कधीच विचार केला नाही सूर आणि असुर, काहीच विचार केला नाही. मी फक्त देवांनाच प्रसन्न होईल असं कधीच म्हणाले नाही भगवान शिवप्रभू. अनेक राक्षसांना वर दिला भगवान शिवप्रभूने, किंबहुना सर्व राक्षसांना वर देणारा दुसरा देवच नव्हता. रावणाला कोण मारलं? बापू रावण. कंसाला कोण मारलं? माऊली कृष्ण. कोण मारलं? कृष्णाला मारलं. ताटिकेला कोण मारलं? कृष्णाने. पुतनेला कोण मारलं? कृष्णाने. का मारलं बापू? राक्षस होते म्हणून. राक्षस होते म्हणून. रावणाला वर कोण दिला? महादेवाने. बरोबर आहे. कंसाला कृष्णाला पुत्र कोण दिला? महादेवा. आता रावणाला वर शंकरानं दिला, मारलं रामानं. मारामारीचं काम कोणाकडे होतं जास्त? कृष्णाकडे होतं. देशमुखाकडे? विष्णूकडे. अनेक अवतार घेतले. अवतार कशासाठी घेतले? दुष्टांचं निर्मूलन करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी. लक्षात घ्या. शंभू ऐसा भोळा नाही कोणी देव, फार कृपाळू हो स्वामी माझा. भस्मासुराला वर भगवान शंकराने दिला, फार कृपाळू. पण वर मिळालेले नीट राहिले नाहीत. लक्षात घ्या. बऱ्याच माणसाला वर मिळतो, हा वर मिळतो, राहा तुम्ही, सांभाळा ग्रामपंचायत, सांभाळा विधानसभा, सांभाळा लोकसभा, सांभाळा मंत्रिमंडळ, हे वर मिळतात बऱ्याच जणांना. पण मिळाले की बिघडले. कधी भस्मासूर होतील आणि वर देणाऱ्याला संपवतील काही सांगता येत नाही महाराज. जरी सुख व्हावे जीवा तरी शरण जावे शिवा. का शिवाचं नाव घेतलं इथं? कारण शंभू हा भोळा देव आहे. आणि सावध राहा, उत्तर द्या, कारण तुमचं कीर्तन हे फेसबुक लाईव्ह वर आमचे गजानन अप्पा तायडे, साऊंड सिस्टीम आणि गजानन अप्पा तायडे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. जबरदस्त आहे दोन माणसं. इथून माशी जरी गेली तरी कोणी आवाज यायला. इतकी सिस्टीम चांगली आहे महाराज. सिस्टीम चांगली आहे आणि सिस्टीम वाला बी चांगला आहे. दिसायला शिवच आहे का नाव त्याच्या? तुमच्या गावात दुसरं काही नाहीच वाटत, म्हणून मी अभंग शिवाचाच घेतलाय. शिवार फेसबुक लाईव्ह वरून 2-3 ग्रुप मध्ये, शिवकीर्तन सेवा ग्रुप मध्ये, वीरशैव लिंगायत साहित्य संपदा ग्रुप मध्ये, शिवा संघटनेच्या अन्य अनेक बऱ्याचशा ग्रुप मध्ये राष्ट्रीय लेवलवर आजचं हे कीर्तन गजानन अप्पा तायडे यांच्यामुळे सगळीकडे महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. आणि हे पिंगळीचं वैभव, पिंगळेश्वराचं वैभव, हे कोणाचं वैभव आहे? खऱ्या अर्थाने पिंगळेश्वराचं वैभव आहे. ते महाराष्ट्रावर कळणं गरजेचं आहे. आहे कुठेतरी एक पिंगळी नावाचं गाव, नाही तर पिंगळा कुठे पाहायला मिळतात आम्हाला? झाडावरच फक्त. आता ते पायी राहिले नाही. विज्ञान युग आलं, हे सगळं सायंटिफिक युग आलं, सोशल मीडियाचं युग आलं, मोबाईल आले लेकरांच्या हातात, टीव्ही आला समोर पाहायला, लॅपटॉप आला बघायला, कुठलं भजन, कुठलं कीर्तन, कशाची परंपरा. काल परवा पोरांना विचारलं, उसऱ्या 2-3 वाळकं घेऊन गेलो मी. हे संक्रांतीचं नेतात ना बाया मावल्या, कशासाठी नेतात? वाण. कोणाला देता? एकुणी केला. तुम्ही काय दिलं ताई साहेब वाणात? फण्या. मला ऐकू आलं फण्या दिल्याबद्दल. फण्या फणी घे ग वाण. कोणी इकडे फण्या? बुरबुडेवाली. आमच्या बायानं वाणात ते फण्या दे, पुन्हा ते काय चमचे दे तुले,
आधीच चमच्याचा सुकाळ झालाय समाजात. आणि या बाया पुन्हा वाहनातही चमचेच पुढे म्हणजे काय करतात ते चमचे कुठे घुसतील आणि कोणाचा सत्यानाश करतील काही सांगता येईल शिवार. म्हणून माय मौलाना वाहनामध्ये काहीतरी सिद्धांत शिखामणी ग्रंथ द्या, परमरहस्य द्या, शिवपाठ द्या, रुद्राक्षाच्या माळा द्या, भस्म द्या, भस्माचा गोळा. बरोबर आहे. वाहनात देण्याच्या वस्तू ह्या आहेत. सांप्रदायिक माय माऊली असेल तर तुळशीच्या माळा द्या, हरिपाठ द्या, पोथी द्या, गाथा द्या. वाहनात सगळं वाहन वाटोळ केलं या बाया शिवार. काय द्यायचं वाहनामध्ये? नामाचं देऊ, नामाचं घेऊ, नामाचं देऊ, नामाचं घेऊ, नामाचं देऊ, नामाचं घेऊ, नामाचं देऊ, नामाचं घेऊ, नामाचा रे सुकाळ, नामाचा रे सुकाळ, नामरूपी वाण वाटायचंय महाराज. नामाचं देऊ, नामाचं घेऊ, नामाचा रे सुकाळ, शिवनामाचा रे सुकाळ. नामस्मरणाचं देणं घेणं करायचंय. जिथून भक्ती संप्रदाय वाढेल त्याचं देणं घेणं करायचंय. आणि ते वाण खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. वाळकं घेऊन गेलो 2-4 आणि मंडळीला म्हणलं याच्या उसऱ्या करा. काय करा? उसऱ्या. तुला माहित आहे का उसऱ्या काय असतात? ताईला काच असेल ताईच्या बाईला माहित. उसऱ्या माहित असतील आमच्या ह्या आजीला इकडे बसलेल्या पुढे. हा त्या मागच्या माय माऊलीला आजीबाईला माहित असतील. इकडे चष्मीवाली आजीबाई माहित आहे दुसऱ्या विचारा की महाराज विसरल्या सगळ्या उसऱ्या. उसऱ्या इसऱ्या आमच्या काळात होते. आता काळाच्या उसऱ्या. आमचं पोरग MBBS ला लागलंय बरं का. ते मला विचारते उसऱ्या काय असतात. अवघड आहे. आता एवढं शिक्षण झालं तुला उसऱ्या माहित नाही. वांग्याच्या उसऱ्या, वाळकाच्या उसऱ्या, भेंडीच्या उसऱ्या, उसऱ्याची भाजी खाल्ली तुम्ही? हो खोटं बोलू नका. खाली खाली शाबास. हे जे पूर्वीचं धन आहे ना महाराज, हे धन जपून ठेवणं गरजेचं आहे. पिंगळा पिंगळे काय होता? गाथ्याचा लक्ष्मण महाराजांच्या दिसेल तुम्हाला काय पिंगळा आहे ते. काय वासुदेव आहे गाथ्याचा दिसेल तुम्हाला. सापडेल ते धन. महाराजांनी आपल्या संस्कृतीने म्हणून गाथा माथा ठिकाणावर आणतो तो गाथा शिवार. हे धन जपून ठेवणं गरजेचं आहे. बोललेलं हवेत विसरतो, विरघळून जातं, पण लिहून ठेवलेलं कायम राहतं. म्हणून गाथा जपून ठेवा. लिहिलेलं धन, लिखित स्वरूपातलं धन ही आमची संस्कृती धरोहर आहे. ती जपा. आमचे ग्रंथ ही धरोहर आहे संस्कृती. जपा. वीरशैव लिंगायत साहित्याचं संरक्षण करा, जपा. आणि तरुणाईकडे देणं गरजेचं आहे महाराज. आता विसरून गेले लोक सगळे. कीर्तन काय होतं विसरून जातं. पण हे कीर्तन लिहून ठेवलं पाहिजे कुठेतरी. त्याचं पुस्तक निघालं पाहिजे कुठेतरी. आता मेमरी आल्यात, रेकॉर्डिंग व्हायला, व्हिडिओ शूटिंग व्हायला, सगळं व्हायला. एवढंच नाही, तंत्रज्ञान इतकं वाढलेलं आहे. तुमचा आजोबाचा आवाज कसा होता तेही तुम्हाला आता ऐकायला मिळेल या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने. आज आम्ही बोललेलो पिढ्यानपिढ्या जपून राहील. लक्षात ठेवा. पिढ्यानपिढ्या ते आवाज जपून राहील. किंबहुना वातावरणात हे सगळे आवाज राहतात. हो, केवळ ब्रह्ममय साचार, दुसरं काहीच नव्हतं. तेथे झाले स्फुरण सागर, ओम नमः शिवाय म्हणवणे. म्हणवत माऊली म्हणाले नव्हता मायामय विकार, काहीच नव्हतं. पण तिथं नाद मात्र होता. आणि त्या नादापासून पंचभूताची निर्मिती झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश त्या नादातून निर्माण झाले. आणि तेच दुःखाला कारण आहे, तेच सुखाला कारण आहे. हे शरीर पंचभूतांचं आहे. पृथ्वीचा अंश, आपाचा अंश, तेजाचा अंश, वायूचा अंश या शरीरामध्ये आहे. म्हणून शरीराला या निसर्गाच्या सानिध्यामुळे सुख किंवा दुःख प्राप्त होतं. मग का आम्ही शिवाचं आठवण करायची आहे? का त्याला डोक्यात आणायचंय आम्ही? कारण पंचभूतांची निर्मिती करणारा भगवान शिव आहे. तरी शरण जाई शिवा. सर्दी पडसं का होतं? वातावरणामध्ये बदल झाला की होतं. कोरोना का आला? वातावरणामुळे.
कोरोना. का रडविलं त्यानं आम्हाला एवढं? का आला? वातावरणामध्ये जे काही दूषित वायू होते ना त्यांचं प्रसार आणि प्रचार झाला, ते वाढले आणि जे शुद्ध होते ते संपले, म्हणून कोरोना आला. माणसं आचारभ्रष्ट झाले म्हणून कोरोना आला. खाऊ नये ते खाल्लं, पिऊ नये ते पिलं, आतापर्यंत बोलू नाही ते बोललं म्हणून तोंडाला मुचका आलं. मुचक सोप्या भाषेत. पहिले आम्ही ढोरा वाचण्याला मुचक आलं. कोरोनानं आम्हाला घातलं. का घातलं? माणसं काय बोलतील याचा भरोसा राहिला नाही, कुणाला बोलतील याचा भरोसा राहिला, काय खातील याचा भरोसा राहिला नाही, म्हणून तोंडाला मास्क आला. बाबा रे, जे खायचं तेच खा, मास्क त्याच्यामुळं. प्यायचं तेच पी आणि बोलायचं तेच बोल. शरीर बिघडलं, शरीराच्या क्रिया बिघडल्या की दुःख आलं. म्हणून दुसऱ्या चरणात महाराज देवाला शरण जाण्याचा विधी सांगितला महाराज. शिवाला शरण जाण्याचा विधी सांगितला.
शिवाला या शरीराने सेवा केलेली आवडते. हे शरीर देवाला अर्पण केलं पाहिजे महाराज. कारण शरीर पंचमहाभूतांचं निर्माण झालेलं आहे. पंचमहाभूतांच्या शक्तीमुळे प्राप्त झालेलं आहे आपल्याला. पृथ्वीचा अंश या शरीरात काहीतरी आहे, म्हणून हे शरीर पृथ्वी मातेच्या रक्षणासाठी कुठेतरी झटलं पाहिजे. म्हणून कायेन शरण जावं. माणसं शरीराने भगवंताला जर शरण असतील तर हे शरीर सुख देतं. आणि जर शरीराने भगवंताला शरण असतील तर दुःख देतं. माणसं कधी कधी म्हणतात लग्नाला जाणं फार वाईट असतं. एक माणूस मला म्हणाला, म्हणलं चुकून माणसाला लग्नाला जाऊ नये. म्हणलं काय झालं? नाही म्हणले खेटरानं मार खावं लागते. त्याने चांगली संगती लावली. असं लग्नानं खेटरानं मार खाणं काय, त्याचं गणित काय मला सांग म्हणलं. कुठं जुळतं हे सगळं? नाही म्हणजे लग्नाला जाणं फार वाईट असतंय. आणि कारण विचारलं, खेटरानं मार खावा लागत असतं. असं तर कुठं लग्नात घडलं नाही. म्हणजे नेमकं झालं काय तुझ्या बाबतीत? त्याने सांगितलं मी असंच लग्नाला गेलो म्हणलं. सगळं वराड झोपी गेलं. मी रात्री 1:30 वाजता उठलो म्हणलं. लग्न वाईट असतं माणसं म्हणतात. वाईट नसतं म्हणलं. लग्नाला जाणं फार चांगलं असतं, पण शरीराने काय करणं हे महत्वाचं असतं. रात्री 1:30 वाजता उठलो म्हणलं आणि गाढ झोपी गेलेल्या माणसाची एकाची लईच घड्याळ चांगली दिसू लागली. काय म्हणलं फारच घड्याळ सुंदर होती. मला पिवळी धमक दिसू लागली. पट्टान गिटान असं कुठंच पाहिलं नाही म्हणलं. वाटलं 1:30 वाजता सगळे झोपी गेले. उठलो हळू त्याचा पट्टा काढू लागलो म्हणला. शेजारच्यानं पाहिलं जे उठलं वराड. तेव्हापासून आपण ठरवून टाकलं म्हणलं लग्नाला जाणं फार वाईट. मला सांगा लग्नाला जाणं वाईट आहे असं आहे? नाही. लग्नाला जाऊन शरीराने काय केलं हे महत्वाचं आहे ना. तुझं शरीर जर तिथं जाऊन काही करीत असेल तर काय खाईल शरीर? नुकती खाईल? मग खेटरच खाईल. माणसाने खेटर काय खायची वस्तू असते, पण कधी कधी माणसं खातात कारण शरीराने चुका करतात. मला लक्षात म्हणायला आणून हे द्यायचं तुमच्या लक्षात. शरीराने आम्ही काय करतोय? काही माणसं शरीराने, मी तुम्हाला सांगितलं मगाशी, एक सुनबाई एवढी रडत होती, एवढी रडत होती, एवढी रडत होती. सासूबाईच्या गळ्याला पडू पडू मेल्यानंतर बरं तुम्हाला जितेपणे रडायला काय झालं. मेल्यानंतर रडत होती गळ्याला पडू पडू. पण तिच्या मैत्रिणीला चांगलं माहिती होतं. बऱ्याच ठिकाणी वाण द्यायला ती संघ गेली होती. ती म्हणजे जिथं जिथं वाण द्यायला तू गेलीस तिथं तिथं सासूचं कधीच मोठेपण सांगितले नाहीस. आमची सासू अशी आहे तशी आहे खराब आहे म्हणत. आता एवढं रडायला तुला काय झालं? तिच्या गळ्याला पडू पडू एवढं तिच्या गळ्याला पडू पडू रडायली. तिने सांगितली इतकं रडण्याचं कारण वेगळं आहे. तिच्या कानात हळच एवढी तिच्या अंगावर पडू पडू मी रडायली म्हणले. पण मेलीनं कपाटाची चाबी कुठे लपून ठेवली? मेली पहिला ती हुडकायली म्हणली तिच्या अंगावर पडू पडू कुठं सापडते मला सांग. सासू साठी सासूसाठी रडायला दिसली लोकांना. शरीराने ती रडायली अशी दिसली, पण अंतःकरणातला भाव तिचा भावांतरीचा भिन्न तो मात्र भिन्न आहे महाराज. शरीराने आम्ही काय करतो त्याच्या पाठीमागची भावना काय आहे हे महत्वाचं आहे. हे शरीर देवाला अर्पण असावं. याचा अर्थ काय? शरीराचं काही हो मारी तारी चित्ती आहे ते करावे. आम्ही जीवे भावे शरण आलो. देवाला शरण असं जायचं. जीवे भावे, जीव आणि भाव आणि शरीर त्रिपुटी आहे महाराज. शरीराच्या
संगतीनं जीव राहतो आणि जीवाच्या संगतीनं भाव राहतो. या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. शरीरामध्ये जीव आहे. काटा मोडतो पायाला, रडतात डोळे. काय संबंध आहे डोळ्याचा पायाचा? राव पायानच. काटा मोडतो पायाला पण रडतात डोळे. कधी कधी असं होतं बरं का. इंद्रियाची फार मोठी गंमत आहे. आणि एवढी संगती जुळवली बरं का, जे करते त्यालाच करावं लागतं. म्हणून शरीराने जी जी कर्म कराल तुम्ही, जिने रचा है शरीर तुम्हारा, ज्याने तुझं शरीर रचलंय त्याचं कधीच तू नाव घेतला नाहीस. हो, एका महिला नथ आणून दिली नवऱ्यानं, ती गावावर सांगत फिराली, माझ्या मालकानं नथ आणली, माझ्या मालकानं नथ आणली. कबीरानं पाहिलं, अरे ज्यानं नथ आणून दिली त्याचं नाव तू गावभर घेत फिरतेस, आणि ज्यानं हे शरीर दिलं नाक नसतं तर. कबीरानं फार सुंदर प्रश्न विचारला. नाकच नसतं तर पुढे घातली असतीस नथ. म्हणजे नथ आणून देणाऱ्या मालकाचं नाव एवढं सांगतेस, आणि नाक आणून देणाऱ्या मालकाचं नाव म्हणजे महाराज कधीच घेतलं नाही. म्हणलं ये कीर्तनात आणि हो शहाणी आता तरी या नक्या नाकाचं एवढं वर्णन करायली तू, आणि त्या नदीचं सांगायली गावावर. पण नाक देणारा भगवान शिवप्रभू आहे, शरीर देणारा भगवान शिवप्रभू आहे, त्याचा मात्र तुला विसर पडला. म्हणून हे शरीर भगवंताला शरण असावं. चिडियावाळांनी भगवंताला शरीर समर्पित केलं. मला ध्रुववाळांनी भगवंताला शरीर समर्पित केलं. माझ्या देशाच्या 20 वर्षाच्या तरण्या बांडपोरानं, शिपायानं, सैनिकानं हे शरीर देशाला अर्पण केलं. मला काय वय होतं काल परवा मेलेल्या 2 जवानांचं कोल्हापूरचं एक होतं. किती वर्ष वय होतं? 20च वर्ष वय होतं. त्याच्या ओठावरचं आणखी दूध सुद्धा वाळलं नव्हतं. लक्षात घ्या, कोवळे कोवळे उठ त्या लेकराचे. 20 वर्षाचं वय, पण देशासाठी 2 जवान आमचे काल परवा शहीद झाले बघा. फक्त 20 वर्षाचे शरीर देशासाठी अर्पण केलं त्यांनी. महाराज दस दस को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. काय दिली त्यांनी देशवासियांना आठवण. कर चले हम पिता जानो तन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. सांगून गेले मला देशातल्या बाकीच्या तरुणांना, पोरांनो बघा आम्ही चाललोय, पण हा देश तुमच्या हवाली घालतोय. त्या देशाच्या जवानाचं शरीर मेल्यानंतर त्याला मेला असं म्हणतात का? काय म्हणतात त्याला? शहीद झाला. तो अमर झाला. कशामुळे अमर झाला? कारण त्याने देह देवाला अर्पण केला. गुंटाभर वावरासाठी बापाचा काटा काढला. जीवन सख्या पोरानं कोठाला आलेल्या 2 काढ्यावर म्हाताऱ्याच्या रस्त्यात घातल्या. बाप शहीद झाला का? त्याला शहीद झाला म्हणताय का? बेमौत मेला बाप, बेमौत मेला. अशा लेकराला जन्माला घालून बाप जन्माने केले काय? पुंडलिकासाठी परब्रह्म आले का आले? काय भगवान शिवाला कर्मत नव्हतं का कैलासात? का आला पृथ्वी तलावर पांडुरंगाच्या रूपानं? मस्तकी तो धरी शिवलिंग. हो, का आला तो खाली? आणि का उभा राहिला विठेवर? कारण मायबापाची सेवा करणारा पुंडलिक त्याला आवडला. तो म्हणा तुला गरज असेल तर उभा राहा विठेवर, मला काही गरज नाही त्याची. तू देव अशी परब्रह्म अशी जे काय असशील ते. त्यानं शरीर माता पित्याला अर्पण केलं होतं. मग किती असे पुत्र आहेत जे आपलं शरीर माता पित्याला अर्पण करतात. मी बऱ्याच कीर्तनामध्ये सांगत असतो. आम्हाला लोक कधी कधी विनोदाने विचारतात किंवा मुद्दाम विचारतात अंत पाहण्यासाठी, गुरुजी माय तुमच्याकडे असते का? लोक विचारतात आम्हाला, गुरुजी माय तुमच्याकडे असते का? म्हणजे मायला तुम्ही सांभाळावे का असं विचारायचं असते लोकांना. मी सांगत असतो बा माय माझ्याकडे नाही राहत, मी माईकडे आहे. आणखी मी अजून माईकडे आहे. मी कोण माईला सांभाळणारा? माझी काय ताकद आहे माईला सांभाळायची? बाप तुमच्याकडेच आहे का? नाही नाही, मी बापाकडे आहे. आणखी मरेपर्यंत बापाकडेच राहील, मरेपर्यंत माईकडेच राहील.
पोरं म्हणतात कधी कधी आई म्हण मी बापाला सांभाळलो महाराज. बरं करायला बापाला सांभाळणार. अरे ते नसता तर तू आला असता कुठून शेंबड्या. माणसं कधी कधी विनाकारण प्रौढी मिळवतात महाराज. नाही तो बाप आहे, त्याला तू सांभाळणार कोणा, त्याच्यामुळे तू आहेस रे. मग असे किती पुत्र आहेत छाती रोखपणे सांगावं जे माय बापाला सांभाळतात. हात वर करा बरं. इंग्लिशचे सगळे सांभाळतात. इंग्लिशचे सांभाळतात. हा बरोबर आहे. आणि एक ध्यानात ठेवा बरं का, ज्या दिवशी मायबाप तुमच्यातून निघून जातील त्या दिवशी घरातला देव गेला. घरातला देव गेला. नका वाटण्या करू त्यांच्यावर का. आणि तुमच्या तरी कशाला करता रे. पाठीवरून आलेला भाऊ आहे तुझा, तो रक्ताचं नातं म्हणून सांगतोस. आणि माणसं म्हणतात गाव एक झालं पाहिजे, भाषण करतो जोरा जोरात. मी गावाचा सरपंच होईल. हळूच त्याला म्हणायचं कानात राहू द्या. तुमचा भाऊ बाजूला आहे, बाप एकीकडे माय एकीकडे, कशाला सरपंच व्हायला. कुठं गाव सांभाळणार आहे तुम्ही. तुम्हाला भाऊ सांभाळणं लागलंय असं कानात म्हणायचं बिंदेस. ते पुन्हा नावच काढीत नाही, सरळ त्याला म्हणायचं मी आमदार व्हायलो ना आपल्याला असं करायचं तसं करायचं. काही करू नका. ते 2-4 भाऊ तुमचे सांभाळा, मग आम्हाला सांभाळा. आम्हाला सांभाळणार आहे तो सकळ जीवाचा तो सांभाळ. आणि तुझं मोकळी राहायचं नाही, आम्ही त्याचे आहोत रे बाबा. आम्हाला सांभाळायला तुझी गरज नाही. गाव संघटित करायचं असेल तर त्याचं घर संघटित असणं गरजेचं आहे. आहे की नाही हे बघा. आमच्यासारखे कीर्तनकार 2 तास मस्त बोलतात, म्हणून मी नेहमी सांगत असतो त्याचं कीर्तन 2 तास किती चांगलं होतं हे ऐकू नका आणि त्याच्या वर्षावर राहू बी नका. आपल्याकडून बोलले ना बरं ना, लोकांकडे कशाला बोलणार. आम्ही 2 तास किती मस्त बोलतो हे विचार करू नका. 2 तासात कोणी चांगलं बोलत असतं, पण उरलेले 24 तासातले 22 तास आम्ही कसं वागतो हे बघा. आलं लक्षात तुमच्या. 22 तास आम्ही कसं वागतो हे बघा. आणि मग 2 तासाचं मूल्यमापन करा. कारण बोलणं सोपं आहे पण करणं अवघड आहे. तुकाराम महाराज म्हणाले बोल बोलता वाटती सोपे पण करणी करता ते तुम्हीच म्हणा. कठीण आहे समतोलने नोहे फुकाचे बोलणे. बाबा रे फुकाचं नव्हते, आम्ही ब्रह्म झालो म्हणून लोका सांगे उपदेश. ब्रह्म असं ब्रह्म तसं जगन मिथ्या ब्रह्म सत्य फलानं दिसताना ब्रह्मरूप भाषे अवघाती संसार पहा सारा सारा विचारवणी. सर्व जगामध्ये ब्रह्म भरून उरले, त्या भारूत सुद्धा भरून उरले. मारा उड्या नाही म्हणत, असा विचार नाही करता येणार. ब्रह्म व्यापक आहे पण आम्ही किती व्यापक आहोत, आमची भूमिका किती व्यापक आहे हे पाहणं गरजेचं आहे. कायेनं आम्ही काय करतोय, वाचेनं आम्ही काय करतोय. एके दिवशी डोळ्याला सुंदर आंबा दिसला. डोळ्याने आज्ञा केली मनाला फार आंबा सुंदर आहे. दिसलेला आंबा मनाने आज्ञा केली पायांना जा त्या आंब्याकडे. पाय तुरतुर तुरतुर पडत आंब्याकडे गेले. तिथे गेल्यानंतर उभा राहिला. मेंदूने आज्ञा केली हाताना तोडा आंबा. आंबा तोडला हाताने. लगेच आज्ञा झाली दातांना खा तोडून. दाताने तोडला. जिभेनं रस उपभोगला. मस्त झालं. पण एवढ्यात आंब्याचा जो माळी होता ना तो धावून आला. लका रे का आंबे तोडतोयस. काठी घेतली पाठीत बदलून 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 मारली. मला सांगा पाठ फोडून काढली. आता मला सांगा अपराध कोणाचा होता. डोळ्यांचा होता. आंबा पाहिला डोळ्यांनी. चालत गेले पाय. तोडायला हात. खायला दात. रस घ्यायला जीभ आणि मार खायला. तेवढे आमचं काय चुकलं आम्हाला काऊन मारायले. डोळ्याला मारा. काया शरीर काय काय करते दुःखाला कारण घडतंय बरं का. काय काय करते शरीर काया. आता वाचेचं पुढं आहे लक्षात घ्या. मार जरी पाठीत बसला रडू कोणाला आलं. डोळ्याला. पाठी शांत झाली. म्हणले काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपण ज्यानं बघितलं तेच रडायले. बघितलं होतं डोळ्यानेच ना तिथून सुरू जातो खेळ करणं. मग रडता येत डोळे म्हणजे प्रायश्चित्त ज्याचं त्याला मिळालं. वाचेचं तसंच आहे का. वाचा सुद्धा आहे. काही माणसं असं बोलतात. मी नेहमी सांगत असतो असं बोलतात की सगळं झालेलं सगळी जमलेली सोयरी केवळ याच्या बोलण्यामुळे मोडते. सत्ता सगळा उभा राहिलाय. सगळे पंगत घ्यायले.
सगळं करायला आता सगळं काठ्यावर आलंय होणार आहे महाराजाच्या तारखाच घ्यायच्या बाकी राहिल्या एक जण उठला म्हणला महाराज घ्यायचे असतील तर आपल्या नावावर झाला खेळखंडोबा झाला खेळखंडोबा तिथून पुढं हो भजने सांगायचे असतील तर आपल्या नावावर मंडपवाला सांगायचं असेल तर आपल्या मनावर एकच बोललो जमलेला सप्ताह लोक म्हणले मग कर तूच मग असं कुठं होत असते का बोलण्यामुळे किती किती परिणाम होतात लक्षात घ्या वाचा सुद्धा पवित्र असली पाहिजे माणसाची असं बोलावं की लोकांचं कल्याण व्हावं परोपकार व्हावा त्या वाचेतून काहीतरी उद्धार व्हावा लोकांचा असं वाचेनं बोलावं महाराज वाचा ही जिभेकडे स्वाधीन केलेली आहे जीभ एके दिवशी फार मोठी अडचणीत आणली दातांनी दात म्हणाले जिभली माय हम 32 तू अकेली माय दात म्हणाले हम 32 तुम अकेली माय ज्यादा तड़पड़ करेगी तो चबा चबा के खाए दात कधी कधी चांगल्या माणसाला सगळी मिळून अडचणीत आणतात कधी कधी बरं का अडचणीत पण शेवटी तो येत नाही जीभ अडचणीत आली म्हणजे तू नीट राहा नाही तर आम्ही 32 जण आहोत आणि तू एकटी आहेस किती एवढं जिभीचं त्या हाड नाही तिला जिभीला म्हणून काही काही माणसाला म्हणावं लागतं उद्देश अरे तुझ्या जिभीला हाड आहे काय बोलतील काही सांगता येत नाही वाचा देवाला अर्पण असली पाहिजे जीभ फार हुशार होती ती म्हणाली भाई तुम 32 मैं अकेली माय हो तुम 32 मैं अकेली माय लेकिन ऐसी बोलूंगी कि 32 ही गिर जाए जी हुशार होती ती म्हणली काही मला दबावात ठेवू नका असं दबावात आणू नका तुम्ही 32 जरी असले आणि मी एकटी जरी असले ना अगर मैं तेरी चली तो 32 ही गिर जाए कधी कधी बोलते जीभ आणि पडतात दात असा ठोका बसतो 32 ला 32 पडतात मग 32 दातांना कळतं की जिभीचं महत्व काय ते बोलण्याचं महत्व काय ते महाराज शब्दाचं महत्व एवढं आहे की काया वाचा देवाला अर्पण असली पाहिजे वाचाने काय केलं पाहिजे आम्ही शंकर कोणीच म्हणी ना की टाळ्या वाजवण्यात कोणी खाली बसलेले तुम्हाला काय हेच उत्तर दिलं वाटेल का उभे असणार तुम्ही म्हणायचं हे मधलं भजन तुमच्यासाठी असते येडे काहीच म्हणतात बेडे म्हणा माय बोललेलं तुम्ही भजने आताच म्हणणार नाही माझ्या मागे म्हणायचं हो आणि ज्यांच्या मलकाचं नाव आहे त्यांना म्हणणार का शंकर जे असेल ते म्हणा तुकाराम उमाई सोपान उमाई नाही म्हणायचं शंकरच म्हणायचं असलं तरी हा म्हणा माय म्हणा माझ्या मागे शंकर उमाई काय म्हणायला हे चिरते उठवायला काय अहो असं म्हणा ते त्याला ऐकू गेलं पाहिजे ना मारी दिल्लीत सत्ता चाललंय आपल्याला जायचं दिल्लीत म्हणून रेल्वे मध्ये सगळ्या तिथं भोंगा तरी मोठ्यानं वाजतो त्याला मोठ्यानं म्हणा म्हणा वाटाळ्या असं नीट वाजवा त्याच्या काय गौऱ्या थापायल्या शंकर उमाई ऐकू आले ऐकू तुम्हाला बारोवाले ऐकू आले का नाही ऐकू आले बाहेरचे नाही ऐकू येणार तुम्ही म्हणा मग त्याला मोठ्यानं म्हणा पुरुष मंडळी हा तुम्हाला काय म्हणायला वाटते तेच का हा शंकर उमाई वरी बसलेले पडसून मागे खाली ऐकू आले का महिला मंडळ ह्याच ऐकू आले का नाही तुम्ही म्हणा शंकर उमाई वा वा आता चांगलं बोलल्या बा टाळ्या मात्र मोठ्यानं वाजवा बघू हे म्हणतात का हा मोठ्यानं म्हणा त्याच्या दुप्पट झालं पाहिजे तंबाखू खाताना बरं जोरात खातानाच का हा शंकर उमाई वा 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 शाबास शाबास टाळ्या वाजवा इकडं मागचे वरी बसलेले हा आता महिला मंडळाने म्हणायचं मी असा इशारा केल्यावर असा इशारा केला की तुम्ही म्हणायचं आणि असा केला की सगळ्यांनी म्हणायचं दोघांनी मिळून वरी केल्यावर आणि असं केलं मग भजनी मंडळ असेल मृदंगाचार्य दोघे राईट
शंकर उमाई वा शंकर उमाई हा शंकर हा जरी सुख भावे जीवा तरी शरण जावे शिवा काया वाचा आणि मान करी देवासी अर्पण सेवा करावी निर्मळ होय सुखांचा सुकाळ काया वाचा आणि मन करी देवासी अर्पण करी देवासी वा काय घोडो तो पेटी मास्टर आता डकणी आता रोज चालू वाजायली होय आवड बिचारी पेटी पेटी डकणी का तुम्ही डकणी विराट कोहली विचारले मला तुम्ही पण सुंदर वाजवली बरं का वेगळ्या यांच्यासाठी टाळ्या वाजवल्या छान छान महिला मंडळ शेवटची चाल तुम्ही म्हणायची आणि मग पुरुष मंडळ दोन चाली फक्त आणणार बरोबर आहे मध्यंतरी वेळ झालाय म्हणून थोडस आणि वेळेवर कीर्तन आपण संपू 4 वाजता वेळेवर सांगते तुम्ही मोकळे मी मोकळा हे बोलीला जायला असं वेणुदाचा बाकडे सोडून मला लक्षात घ्या शरीराने भगवंताला समर्पित असावं म्हणजे आनंद होतो आणि देहभार विसरून कोणतंही काम करावं हाती पडत ते सप्त्यामध्ये मित्र म्हणजे सप्त्यासारखं उद्धार होण्याचं दुसरं साधन नाही हो सप्त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत पंगत आहे अन्नछत्र पंगत आहे अन्नछत्र लक्षात घ्या मंडप टाकायचा आहे चला पोरांनो म्हणले की अशी युवकांची गँग तयार आली पाहिजे आणि अशी काही काही गावात युवक असतात लोकांच्या पंक्तीमध्ये रठवण वरण वाढणारे रठवण नुकती वाढणारे लोकांच्या पंक्तीत स्वतःकडे आलं की नको महात्मा बसवेश्वर सगळ्यांच्या घरात जन्माला यावेत असं किती जणांना वाटतं संत शिरोमणी मनमथ माऊली आपल्या घरात जन्माला यावेत असं किती जणांना वाटतंय छत्रपती शिवाजी महाराज आपल्या घरात जन्माला यावेत असं किती जणांना वाटतंय नाही जन्माला यावेत पण लोकांच्या घरात आपल्या वाड्याने काहीच करू नये महाराज शरीराने समर्पित असावं आणि तोच तरुण खरा आहे जो सप्त्यात राबतो कुठलंच काम वयस्कर मंडळीला करून येत नाही युवकांची फौज असणं गरजेचं आहे ग्रामरक्षक दल म्हणा वाटल्यास त्याला सप्ताहरक्षक दल म्हणा धर्मरक्षक दल म्हणा वाटल्यास त्याला मी बोलता मगाशी बोलून गेलो पूर्वार्धामध्ये आजकाल लोकांना काही डोहाळे सुचायला लागले नको ते करायचं वीरशैव लिंगायत संस्कृती अति प्राचीन आहे लक्षात ठेवा वीरशैव धर्म अति प्राचीन आहे पण त्याला संकुचित करण्याचा विचार काही लोकांचा सुरू आहे वीरशैव वेगळे लिंगायत वेगळे आता वीरशैव लिंगायताला फाटा पडून हिंदू वीरशैव लिंगायत हे एक आगाऊ सोंग आणलंय आता आणि जेव्हा हिंदू नव्हतो तेव्हा विठ्ठल होता जेव्हा हिंदू नव्हता ना शब्द तेव्हाही विठ्ठल होता जेव्हा हा शब्द नव्हता तेव्हाही भगवान शंकर होता अनादि शिव तरी शिवाचार अनादि शब्दाची असे अनादि भगवान शिव कशाला हिंदू मुस्लिम हे काम आमचे नाहीत हे काम राजकारण्याचे आहेत हिंदू वेगळे मुस्लिम वेगळे शीख वेगळे बौद्ध वेगळे मातंग वेगळे फलाणे वेगळे हे सगळे राजकारणी लोकांचे काम आहेत हे सगळे दुखळी निर्माण करणाऱ्या लोकांचे काम आहेत फुटाफूट करणाऱ्या लोकांचे काम आहेत इंग्रजांनी हेच केलं आणि 150 वर्ष राज्य या भारत भूमीवर केलं पोर्तुगीजांनी हेच केलं डचांनी हेच केलं अनेक बाहेरचे आक्रमण झाले देशावर का कारण इथल्या या वीक पॉइंटला त्यांनी हेरलं इथल्या लोकांच्या डोक्यात एखादं भूत भरवून दिलं की हे तेच करतात आमचं आधीच तुमचं आधीच हे तुमचं नंतरच हे आमच्या तुमच्यामध्येच परेशान आहेत माणसं
आणि जेव्हा हे संस्कृतीच होती मुळामध्ये, भगवान शिव हे संस्कृतीचं प्रतीक आहे आणि ही खऱ्या अर्थाने भारताची संस्कृती आहे. लक्षात ठेवा, भारताला शिव संस्कृतीचा देश म्हणतात. केवळ भारतच नाही, सबंध जग शिवमयम जगत सर्वम. भगवान शिवाचे लिंग फक्त भारतातच आहेत अशातला भाग नाही, जगभर भगवान शिवाची शिवलिंग आहेत. ते ज्ञानेश्वर माऊलीला कळालं. लिंग देखिले देखिले ते हे त्रिभुवन विस्तार. पृथ्वी पाळी पिंड देखा आणि स्वर्ग दयाची साळुका. महाराज ज्ञानेश्वर माऊलीला भगवान शिव प्रभू कळाले. आणि तुम्ही आम्ही विनाकारण आपलं तुपलं तुमचं आमचं हे ते फरक करण्यामध्ये माणसं गुंग आहेत. संस्कृतीचा ऱ्हास झाला. शरीर कसं आहे बघा, आमच्या शाळेतल्या मुलाला गुरुजींनी एक नकाशा दिला भारताचा. तो असं विस्कळीत करून टाकलेला होता. विस्कळीत करून टाकलं, इकडचं तिकडं तिकडचं इकडे करून टाकलं होतं. एकीकडून भारताचा नकाशा होता आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला माणसाचं चित्र होतं. त्याच्या पाठीमागच्या बाजूला इकडे तिकडे ते गेम असतो ना एक, तसं करून टाकला नकाशा. पोराच्या हातात पाठी देऊन टाकली आणि जोडा नकाशा पूर्ण करा गुरुजींनी सांगितलं. सगळा वर्ग बेजार होता, पण एक वर्ग चटकन उठलं. झालं गुरुजी नकाशा जोडणं माझा. गुरुजीला इतक्या लवकर झाला? हो म्हणले झाला. कसं काय केलंस तू हे सगळं? त्यानं पाठी अशी उलटी करून बघितली होती. माणसं पाट्या उलट्या करून बघितलं नव्हतं. जगद्गुरु तुकोबाराय एवढे मोठे होते, 4500 अभंगाचा गाथा लिहिला. पण मला सांगा, जगद्गुरु तुकोबारायांना सुख कुठं मिळालं हो? सांप्रदायिक बांधव मला बोला, कोणत्या डोंगरावर गेले जगद्गुरु तुकोबाराय माऊली तुम्ही सांगा? भंडारा डोंगरावर. दुसरा आणखी कोणता डोंगर होता? भामचंद्र. आणखी तिसरा कोणता होता? हा, घोराड्या. वा वा, चांगली गोष्ट आहे. घोराड्या डोंगर होता. 3 डोंगरावर जगद्गुरु तुकोबाराय गेले. आयुष्यभर ग्रंथ लिहिले. नीट ऐका कीर्तन, आता संपत आलंय. नीट ऐका. एवढे 4500 अभंग लिहिणारे माऊली जगद्गुरु तुकोबाराय घोराड्याच्या डोंगरावर कशाला गेले असतील? कारण हे जग त्यांना कळालं बरं का, इथं काही सुख नाही आहे. घोराड्याच्या डोंगरावर कोण राहत होतं? घोराडेश्वर, भगवान शिव. फार कमी लोक कीर्तनात हे सांगतात म्हणून भानगडी होतात. कधी कधी लोक वाण्याचा सप्ताह रे का चालले तिकडे. वाण्याच्या का बापाला ऐकलाय का रे? तुला काय वाण्याची एवढी टाळ आला? तिकडे कीर्तनाला जाईल तो ऐकायला. मी तुमचं अभिनंदन करतो गावकरी मंडळी, सगळे आले विचारे. हे झालं खरं सप्ताह आणि ही झाली माणुसकी. लक्षात ठेवा, घोराडेश्वराच्या सान्निध्यात जगद्गुरु तुकोबाराय गेले, तिथं तपसाधना केली. हो, इकडे विटले होते संसाराला. 4500 अभंग लिहिणाऱ्या जगद्गुरु तुकोबारायला जगाने एवढा त्रास दिला. सोडून दिलं हे सगळं. पुढे पुढे हा संसार मन कंटाळले फार. सोडून दिले संसार महाराज. तिकडे गेले शरीराने. शरीराला सुख मिळण्यासाठी घोराडेश्वराच्या सान्निध्यात. भामचंद्र डोंगरावर सुद्धा भालचंद्रेश्वर होता. भगवान शिवाचं मंदिर आहे. नीट जाऊन बघा, तिथं गुंफा आहे तिथं. आणि तिथं जाऊन ध्यानस्थ बसायचे जगद्गुरु तुकोबाराय. नेरे एक रज द्या रे कुणी मज. हा अभंग कोणालाच पाठ नाही जगद्गुरु तुकोबारायांचा. हे का माहितीच नाही बऱ्याच. शुद्ध तत्वज्ञान जर काही असेल म्हणले जीवनात उद्धार करण्याचं, ते मला द्या रे बाबा. बीज मंत्र तुकोबारायांच्या अभंगात शब्द येतो. याचा अर्थ काय? बीज मंत्र हा नम शिवाय आपुलासा केला, सदा जपे जो प्रेम भक्तीने भवसागर तरला. दयाळा मंत्रमणी कसला, बीज मंत्राचा ध्यास जगद्गुरु तुकोबारायांसारखे संत करत असतील तर मग मला सांगा, शिव सानिध्याशिवाय सुख नाही हे तुकोबारायांना कळालं. संत ज्ञानेश्वर माऊली आयुष्यभर जगताने त्यांना त्रास दिला. आयुष्यभर म्हणतोय मी, सोपं नाही. आयुष्यभर जगताने त्रास दिला, पण शेवटी समाधीस्थ कुठं झाले? हळदी हे गाव पुण्यभूमी दैवताचे नाव
सिद्धेश्वर 84 सिद्ध भेटे वा वा म्हणून किती गोड वाजवलं लेकरांना मला सांगा. आनंदी हे गाव 84 सिद्ध भगवान शिवाचं ज्यांना सानिध्य प्राप्त झाले अशा सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा. त्यांची भेट जिथं होईल ना, ज्ञानेश्वर माऊली म्हणाले मला इथंच खरं सुख मिळणार आहे. महान शिवयोगी ज्ञानेश्वर माऊली सिद्धेश्वराच्या चरणी समाधिस्थ होतात. याचा अर्थ काय हो? तरी शरण जाये शिवा, त्याला शरण गेल्याशिवाय सुख नाही महाराज. हो, भरणेश्वर आहे, भामचंद्र डोंगरावर तोच आहे. आणि जगद्गुरु तुकोबारासारख्या संतांना, संत शिरोमणी मनमत माऊली सारख्या संतांना बालाघाटाच्या सानिध्यामध्ये माऊलींना सुख मिळतं. धन्य कपिला भारी नामे अमृता शिवराजे, धन्य कपिला भारी नामे अमृता शिवराजे. संतांचे मायरे, संतांचे मायरे, जगत केले निजमुले, जगत केले निजमुले. शेवटी माऊली समाधिस्थ झाले त्या बालाघाटाच्या डोंगर परिसरामध्ये. जगज्योती महात्मा बसवेश्वरांसारखा महान शिवयोगी, समता नायक, क्रांती सूर्य, 18 पगड जातीच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली जगज्योती महात्मा बसवेश्वरांनी. धोर महार बसवेशाने बंधू जाणीला, वीरशैवा उघडा जरा डोळ्याला, तुम्ही आम्ही बंधू म्हणून कापितो गळा. तुम्ही आम्ही एकमेकांना बंधू म्हणून गळा कापतो एकमेकांचा. महात्मा बसवेश्वरांनी 18 पगड जातीच्या गळ्यामध्ये लिंग धारणा केली आणि सांगितलं भगवान शिव एकमेव असा देव आहे, सर्व देवांचा तो देव. हा एकेश्वरवाद महात्मा बसवेश्वरांनी आणि सगळा जातीभेद स्पृश्य अस्पृश्य ही भावना संपूर्ण टाकले महाराज. माणूस जोडला महात्मा बसवेश्वरांनी. त्या लेकरांना तेच केलं होतं. गुरुजी हा नकाशा इतक्या लवकर मी का जोडला तुम्हाला सांगू. नकाशाच्या मागे पाठी मागे जाणं गरजेचं आहे. पाठी उघडी करतच नाहीत माणसं, सरळ धोट चालू आहे म्हणून सगळा घोटाळा व्हायला. म्हणजे नकाशा जोडणं सोपं होतं कारण मागच्या बाजूला माणूस होता. मी माणसाचं चित्र तयार केलं, माणूस जोडला की आपोआप देश तयार झाला. याचा अर्थ माणसं जोडले की देश तयार होतो, माणसं जोडले की देव तयार होतो. आणि माणसाचा भेद केला की जवळ असलेला देव दूर जातो. म्हणून सेवा करायची असेल तर ती माणसांची करा, देवाची करू नका. आता कीर्तन खरं सुरू झालं. कोणत्या देवाची करू नका हो. अरे दगडाचा देव त्याला वडलाच देव, सोना चांदीचा देव त्याला चोराच देव, अरे लाकडाचा देव त्याला जाळाच देव, देवाशाने पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, देव बाजारचा. लोकांनी देवाचा कचरा केला, भाजीपाला केला. या देवासाठी तुकोबाराय गावभर फिरले नाही. देव घ्या कोणी आयता आला घर चालवणी. नरहरी सोनाराला देव कळाला. इकडे आपलं आयरन, हातोडा, चिमटा हे सगळं करत होता, ते सोनं वगैरे वगैरे बरं का. पण कोणतं होतं त्याचं देव नामस्मरण, कर्म हीच पूजा होती. नरहरी सोनार माता पित्यांची सेवा घडावी, आपला भाता फुंकताना माता पित्याचा झोका हलवला जावा म्हणून शेडीला दोरी बांधली होती त्याने माता पित्याची. हा देव त्यांना कळाला.
तुम्हा आम्हाला देव जे दगडाचे देव आहेत ते काही कामाचे नाहीत ते त्यांचा उद्धार करू शकत नाही. काल परवा फार सुंदर बातमी आली होती. कुबडे साहेब कोणीतरी गणपतीचं त्याच्या बायकोचं म्हणून कितीतरी किलो सोनं चोरून नेलं. चोरायला कुठला गणपती, शारदा गणपतीचं काहीतरी होतं ते. तिच्या अंगावरचं सोनं, गणपतीच्या अंगावरचं सोनं 32 किलो काहीतरी. मी म्हणतो इथं घातलंच का मला सोनं. बायाच्या अंगावर सोनं असं तर मरणाचा मार खातात बाया. बऱ्याच बायाचे कान ओढून नेले चोरायला. कान तोडून नेले त्या सोन्या पायी. आणि देवाला तुम्ही सोन्याला काला म्हणवायले. अरे यापेक्षा मायबापाची सेवा करा. लक्षात घ्या. आणि जो देव स्वतःच्या अंगावरचे दागिने सांभाळू शकत नाही तो तुम्हाला काय सांभाळेल. बऱ्याच पेपर मध्ये बातमी येते मंदिराच्या कळसावर सोन्याचा कळस शिखरावरचा चोरायला चोरून नेला आणि त्याच्यासाठी लोकांना पोलीस ठेवले. आता मला सांगा देवाच्या कळसाला सांभाळायला पोलीस आणि देव का झोपी करतो. आवड खेळ. अरे ज्या देवाला स्वतःचा कळस सांभाळणं होईना आणि तुम्ही त्याच्या भरोश्यावर आहे. शंभू ऐसा भोळा. बाबा तो शंभू भोळा काय म्हणतो, नको येऊ माझ्याकडे, माईची सेवा कर. शंभू म्हणतो नको येऊ माझ्याकडे, बापाची सेवा कर. नको येऊ माझ्याकडे, भावासंग नीट वाग. नको येऊ माझ्याकडे, पत्नी संग नीट वाग. अर्ध्यांगी पार्वती सुमनांच्या माळा. काय अर्थी सुंदर आहे. अर्ध्यांगी पार्वती. अरे तुझी पार्वती तुझ्या संघच येणार राजा. अर्धनारी नटेश्वर तूच आहे. त्या बायकोला बेटा ट्रॅक्टर घ्यायचं म्हणून 1.5 लाखासाठी मायाला पाठवायला आणि इकडे हळू चाला बायकोला भुकून द्या. गाडीला घेऊन ये तिकडून, नाही तर मग याला घेऊन मी ट्रॅक्टर साठी बायको हे नेहरीत भुकून दिली. नाही तर पाण्यात बुडवून मारली आणि पुन्हा रडत हेच गेलं पोलीस. माझी बायको कोणीकडे पत्ता झाली ते साहेब. ते पहिल्यांदा सगळं लिहून घेतात त्याच्याकडून, 50-50 हजार काढून घेतात त्याच्याकडे आहेत ते. आणि मग खरं सुंदरी दाखवली मग सगळं पटापट कबूल होतो. कुठे गेली, कशी गेली, कुठे नेऊन पुरली. आणि हे वारीला सगळ्या पुढे असतात झेंडा घेऊन. झेंडा घेऊन हे सगळ्यात पुढे नाव झेंडे करी सगळी दिंडी याच्या माग. ते धनगर हे मेंढर शिवार. सेवा करावी निर्मळ होय सुखांचा सुकाळ. माईची सेवा करा, बापाची सेवा करा, भावाची सेवा करा, साधू संतांची सेवा करा, बायकोची सेवाच करा रे राजे हो. तिची सेवा केली तर म्हातारपणी मेवा मिळत. अशी मारली मोठ्या अभिमानानं सांगतात बघा. आपले काना इतकी काठी म्हणते कवाडाच्या मागे बायकोसाठी. आणि जे आथरणाला पडलं ना तेव्हा लेकरू पोरं गेले सोडून सुना नाकाला बदललं म्हाताऱ्या म्हातारीला किडेच पडले ग. गेलं पोरं गेलं, सुनही गेली. नेपाळ त्या पोराला मावा सोन्या, मावा राजा, मावा पिंट्या चाट त्याला. म्हातारपणी हे सगळे नाकाला पदर लावून दूर गेले. आणि कोण आहे म्हाताऱ्यापाशी मग आखीरला धुवायला म्हातारी. आणि हिच्यासाठी का नाही ती काठी होती कवळाच्या मागे. आता कुठे गेली काठी. तू एका मर्यादात काठी तर पोरांना तवाच खाल्ली. आणि 2-4 काटके पोरांना जमाच करून ठेवले. 2 असे आणि 2-4 असे आणि वरी सण काढ्या. आणि सगळ्यात मोरी ते बटकं घेऊन तेच ये मागे दारात गावल्या दुखतं झालं म्हाताऱ्याचं दुखतं बघा. आणि म्हातारे मरुस तो म्हाताऱ्याचं धुतीवर का हे का नाही ती काठी ठेवते. अरे बायकोची सेवा करा. तिच्या पोटी आलेला संतान तेच गणपती आहे, तेच मन्मथ स्वामी आहे, तेच महात्मा विश्वेश्वर आहे. त्याची सेवा कर. लेकरा बाळांची गावाला काय पंक्ती वाटतो. लेकराला एक पुस्तक घेऊन देत नाही, 20 रुपयाचं दप्तर घेऊन देत नाही, हो त्याला कंपासचा बॉक्स घेऊन देत नाही. आणि इलेक्शन मध्ये लोकांना पैसे वाटतो हजारानं. काय करतो. दारूच्या अड्ड्यावर जातो, 5-5 हजाराच्या पार्ट्या देतो लोकांना. हो मटणाच्या पार्ट्या देतो. इकडे सप्ताह चालू, तिकडे पार्ट्या चालू. काय परवा बऱ्याच गावात इकडे सप्ताह चालू गावामध्ये आणि तिकडे पार्ट्या चालू होत्या.
आमच्यासारखे कीर्तनकार मेले कमरा बांधून वाळून गेली मग हिंगते बांधू बांधू आणि आरडू आरडू वंदनीय वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली 104 वर्ष द्यायची जवळ या संतांनी मला सांगा लक्षात ठेवा मुठभर मा सांगावर नव्हतं शेवटच्या क्षणाला आणि कारण मुठभरच होतं महात्म्याचं मुठभरच काय द्यायची जीवला 104 वर्ष माझा समाज एक संघ राहिला पाहिजे विषय वेगळा लिंगायत वेगळा हिंदू विषय लिंगायत वेगळा अरे हिंदू सांभाळायची तुला गरज नाही तुझा शिव तू सांभाळ तुझा बाप तू सांभाळ त्याला बघ आधी काय व्हायला ते शिवसंस्कृतीचं माणसं सावध होत आहेत सेवा करावी निर्मळ होय सुखांचा तुम्ही म्हणाल कधी कधी कीर्तनात असं कडक बोलावं लागतं नुसतं गुळगुळ बोलून काही उपयोग नाही मग आम्ही बरबाद आणि तुम्ही बरबाद तुमच्यासारखे आम्ही आणि जवळ बसा मामी आता कुठे सोहळे नाही करायचे अजून काय घेता मामी म्हणून मामी सगळं धुवून लावलं ना काय उपयोग नाही मला तुम्ही गेले आम्ही वाया गेलो उपयोग नाही जर आम्हाला उद्धार करून घ्यायचा असेल तर निर्मळपणाने मायबापाची सेवा समाजाची सेवा देशाची सेवा जर घडली ना तरच आमचा उद्धार आहे लक्षात ठेवा कितीही सांगितलं तरी लोक ऐकत नाही असं संतांनी पाहिलं महाराज काकुळती आले संत आणि हात शिवदास विनवी भावे शिवदास विनवी भावे